जसं आता ही या गल्लीतून सरळ एक मुख्य लाईन केलेली आहे आणि या मुख्य लाईन चोख जर झाली असेल तर या मुख्य लाईन चोख झाल्यामुळे आपल्या घरातील जे टॉयलेट्स आहेत ते चोख होतात. कारण की मुख्य लाईनच बरोबर क्लिअर नसेल तर घरातल्या लाईन घरामध्ये जे काही आपले टॉयलेट्स आहेत त्याचे त्रास जो आहे नागरिकांना होतो. आणि त्यामुळे नागरिक त्रास सहन करतात. बऱ्याच लोकांचं मी बघितलं की काही कामं जमते होत नाही. म्हणजे आपली गरीब लोक या कौशल्यनगरामध्ये खेड्यामध्ये राहतात. तू लिहून घे. म्हणून काम केलंही नाही केलंही तरी कोण काय म्हणतंय. म्हणजे आमच्या नागरिकांना जे आहे ते हलक्यात घेऊन ते प्रॉब्लेम त्या अडचणी जे आहे वर्षानुवर्ष तशाच ठेवतात. मी असे काही घर बघितले की अक्षरशः लोकांच्या मला निस्सारण होत नसल्यामुळे लोकांच्या तब्येती खराब झाल्या. मग आमचा जो पैशाचं जे काही आहे आम्ही जो कर भरतो आम्ही जे काही आमच्या बिल भरतो घराचं टॅक्स भरतो ह्या एकत्रित जे काही टॅक्सचा आपला पैसा जातो एका वस्तूवर सुई जरी घेतली तरी त्या सुईवरती सुद्धा टॅक्स लावतात. ब्रश घेतला टूथब्रश घेतला त्याच्यावरती टॅक्स लावतात. दुधाचं पॅकेट घेतलं त्याच्यावरती मीठ घेतलं त्याच्यावरती टॅक्स लावल्या जातं. या टॅक्सच्या पैशातून देश चालतो. तर राजे हो इथल्या शासन व्यवस्थेला आणि प्रशासनाने जे आहे आमचं आरोग्य व्यवस्था ठीक ठेवण्यासाठी आमचे मेंटेनन्स जे काही करायला पाहिजे या गटर लाईनचं हे का समजत नाही. आणि त्यासाठी आपण येत्या 28 तारखेला येणारी 28 तारखेला आपण निर्णय घेतला की ज्या ज्या एरियामध्ये ज्या गल्लीतल्या लोकांना प्रॉब्लेम आहेत अडचणी आहेत त्यांनी 28 तारखेला आपला वेळात वेळ काढून मग काही म्हणत असेल की आमच्या काही लोक आपल्यातील आहेत की म्हणत असेल की माझ्याकडे प्रॉब्लेम नाहीये आणि ज्यांच्याकडे प्रॉब्लेम आहे तेच फक्त येणार. मग कालावधीनंतर जर त्यांना प्रॉब्लेम आला मग त्यांच्यासाठी कोण येणार. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्याला सरसकट मुळासकट जो प्रॉब्लेमच आहे त्यालाच खतम करायचा. म्हणजे तो प्रॉब्लेम अजून 50 वर्षापर्यंत उद्भवलाच नाही पाहिजे. तर आपण येत्या 28 तारखेला धंतोली झोनवर आपण जे आहे घेराव आंदोलन करणार आहोत आणि शासन व्यवस्थेला आणि इथल्या प्रशासन व्यवस्थेला निक्षून सांगायचं आपले प्रॉब्लेम सांगायचं आहे की आम्हाला प्रॉब्लेम आहे. तुम्ही जे आहे इथल्या गडर लाईन ज्या 45 वर्षाच्या गडर लाईन जुन्या आहेत त्या पहिले बदलवा. आणि हे केव्हा होईल जेव्हा तुम्ही लोक जनता जी आहे तुम्ही त्या धंतोली झोनला किंवा त्या झोनला तुम्ही जाल आणि अधिकाऱ्याला सांगाल आम्हाला प्रॉब्लेम आहे. त्याला म्हणतात लोकशाही. लोकशाहीमध्ये म्हटलं जातं की तुम्हाला जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम तुम्हाला असेल तर तुम्हाला एकत्रित यावं लागेल संघटित व्हावं लागेल आणि संघटित झाल्यानंतर तुमचा प्रॉब्लेम ते लक्षात घेईल की नाही या लोकांना गांभीर्यानं खरोखर प्रॉब्लेम आहे हे सिरियस मॅटर आहे. आणि तुम्ही जर तुम्हाला प्रॉब्लेम जर नसेल कोणाला तर तुम्ही कोणीही येणार नाही हे आम्ही गृहीत पकडतो. आणि जर प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला विश्वास देतोय की तुमच्या या कौशल्य नगरामधल्या आणि या बाबुळखेड्यामधल्या गटर लाईन पूर्ण चेंज होईल.
पण तुम्ही तिथे आले तर पण मात्र तुम्ही जर नाही आले तर तुमचे प्रॉब्लेम जसेच्या तसे राहील एवढं लक्षात घ्या. आणि खरोखर तुम्हाला वाटते की प्रॉब्लेम निराकरण व्हायला पाहिजे, अडचणीचं निराकरण व्हायला पाहिजे, तर मात्र तुम्ही जर आले तर तुमचं जे काही अडचण आहे ती मुळात सकट निकाली निघेल एवढं तुम्हाला जे आहे विश्वास देतो आहे आणि काम लगेच चालू होईल. पण हे तुम्ही सांगावं प्रशासन व्यवस्थेला. याला म्हणतात लोकशाही. ही लोकशाही तुम्हाला ज्या या मार्गाने जर जायचं असेल तर आपण संघटित होऊन तिथे तुम्ही एकत्र या येत्या 28 तारखेला. आता हा जो आहे मग तुमचा एका गडलाईनचा प्रॉब्लेम नाही आहे. काही लोकांची जे आहे पाण्याचाही प्रॉब्लेम आहे. तुम्ही पाण्याचे जे काही तुमचा प्रश्न असेल तो पण तुम्ही तिथे मांडा. कारण की बऱ्याच ठिकाणी गडर लाईन डॅमेज झाल्यामुळे तेच पाणी नळाला येते असंही होते. आमचं कधी आमच्या एरियामध्ये कोणी येत नाही आरोग्य व्यवस्थावाले की पाणी चेक करायला की पाणी बरोबर आहे की नाही. म्हणजे आमच्या लोकांनी कसंही राहावं. आता हे सहन करू नका. आम्ही सहन करतो आणि म्हणून ज्या प्रशासन किंवा शासन व्यवस्था तुमच्यावरती अन्याय करते, हा अन्याय तुम्हाला सहन करायचा नसेल तर तुम्ही देशातील लोक जे आहेत संघटित व्हायला पाहिजे. आणि जर संघटित झाले तर तुम्हाला तुमच्यावरती कोणीही अन्याय करू शकणार नाही. परंतु अलीकडे लोकशाहीची धार जी आहे बोथड झाली आहे. लोकशाहीची धार बोथड झाली आहे. एकेकाळची जे आहे फुले शाहू आंबेडकरी लोक अन्यायाविरुद्ध तुटून पडायचे, पण आज मात्र जे आहे धार बोथड झाली आहे. बोथडच काय बोथड करण्यात आली आहे. कारण की आमच्यातील जे काही लोक आहे ती विषमतावाद्यांची हात मिळवणी करण्यात आली आहे आणि म्हणून लोकशाहीची धार जी आहे ती बोथड झाली आहे. आणि जर अशीच बोथड होत गेली, लोकशाहीची धार बोथड होत गेली, आज तर नुसतं शिक्षणाच्या